माझा हॅलो मी लोकांना सांगितले माझा मोठा बारका भाऊ जाम बदमाश झाले बोलू मी लोकांना सांगितले माझा बारका भाऊ जाम बदमाश झाले बोलू अरे तुझा काही हे दर्शन राजा म्हणजे मी ना आता काल बिझी लगेच बिझी ना लागला काल काल भेटले का मी समजलो 100% नाही जातो आता जरा 2-3 कामं आहेत. हां हां चालेल की सेट तुला मी परत फोन करतो हॅलो ओके 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 जमलं संडेला वगैरे येईन. हा फायनल आहे ना. हां संडे या दिवशी हा कुठे गेला आपण गेला महेंद्र भाऊ बोला लगेच देतो शुभेच्छा 2 मिनिटं ओके 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 पहिला चेंडू पेस करताना पुलचा फटका आपण पाहतोय चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार अतिशय दमदार चौकार फलंदाज अशोक बॅटमधून येतोय या चौकानं स्वतःचा आणि संघाचा आकडा ओपन होते धावसंख्येत बिनबाद 4 षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं संघाच्या वतीनं पहिले षटक करताना गोलंदाज नेत्रंजन बाबू शांत बस इकडे तिकडे चालू नको आई जोगेश्वरी जुन नांदुरच्या संघ देखील आज मोठ्या ताकदीनिशी या मैदानामध्ये इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल चेंडूला सुंदरसा स्पंजचा फटका चेंडू जातोय कव्हरला मात्र ॲपर्स उत्तम आहे आउटफील्डमधून देखील आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाची कामगिरी उत्तम आहे आणि या ठिकाणी 3 धावा घेण्याची संधी फलंदाज अशोक याला मिळते या 3 धावांची संघात धावसंख्या 3 ने पुढे सकते धावसंख्येमध्ये बिनबाद 7 षटक क्रमांक पहिले प्रगती पथावर गोलंदाज नेत्रांजन एक संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे नवघर विपक्ष डोंगे हा विद्यमान सामना 2 संघामधून आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज मार्ग सोडतो पंचान क्रॉस करून राईट टर्म ओव्हरचा मारा करतोय हलक्याच पालनचा रणम येताना गोलंदाज या ठिकाणी मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक खऱ्या अर्थाने चेंडूवर प्रहार करण्या अगोदर फलंदाज आपण थोडंसं बॅकफुटला पाहिलं एष्ट्यांना खऱ्या अर्थानं ज्यांनी एष्ट्या दाखवल्या आणि त्या एष्ट्या नेत्रांच्यासारख्या गोलंदाजीने वाकवल्या पहिला फलंदाज बाद होतोय भरत आला परत नेक्स्ट बॅट्समन दिलीप भोईर चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा वेल कमी घ्या नेक्स्ट बॅट्समन दिलीप भोईर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो मार्ग 55 क्रॉस करतोय अतिशय थोडंसं मला वाटतं स्क्वेअर मारा आहे आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते का बंतर दाबणी संघ धावसंख्या एक धावणी पुढे सगळी धावसंख्या होती ती किती झाल्या नको जी एकच पिण्याच्या लीक आहे फलंदाज निश्चित थोडासा स्टेप आउट झाला होता ऑन साईडने खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं एक निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या स्थिर आहे षटक क्रमांक पहिलं दुंगे संघाची अद्य स्थिती सध्या पहिले षटक प्रगती पथावर आहे धावसंख्या किती आहे 8 जागेवर चेंडूला थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता प्रॉपर पदर लालित्य किंवा पायांची हालचाल पाहायला मिळाली नव्हती आणि जवळजवळ एकंदरीत आपण चेंडूचा विचार केला तर ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू तो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला चेंडू बॅट फळीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आला नव्हता फलंदाज दिलीप भोईर याला एक निर्धाव चेंडूची सांगता होती धावसंख्या स्थिर आहे वेलकम देवानंदजी मात्रे
समाजसेवक कलबार वारंवार चुका आपण पाहतोय मैदानामधून दिलीप भोईर यांच्या बॅटमधून साजेशी कामगिरी साधता येत नाही. षटक क्रमांक पहिले संपता अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपण पहिल्या ओव्हरमधून पाहिली नेत्रंजन पाटील याची. आज इन ॲक्शनमध्ये खऱ्या अर्थानं नवगर संघामधून आपण विद्येश पाटील याला पाहतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाला सांघिक दुसरं गोलंदाज येतोय गणेश. गणेश या ठिकाणी मात्र ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू स्लेअर काढण्याचा प्रयत्न निश्चित आपण अशोक याचा पाहिला होता. चेंडू मात्र बॅटची आउटसाइड एज घेऊन जातोय. शॉट थांडम्यानला इनफिल्डमधून देखील चांगले क्षेत्ररक्षण झालं. झेल घेण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी झाला नाही आहे. एक धाव घेण्याची संधी पुन्हा एकदा अशोक याला मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या एकाने पुढे धावसंख्या होते ती 9. 1-9 षटक क्रमांक दुसरा. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं चेंडूपर्यंत बॅट पोचली गेली नाही आहे आणि या अनुषंगानं कुठंतरी बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क साधता आला नव्हती दिलीप भोईर याच्या वारंवार चुका आपण मैदानामधून पाहतो. साजेची कामगिरी त्याला या ठिकाणी साधता येत नाही आहे. आतापर्यंत 4 चेंडू खेळून 4 चेंडू डॉट आहेत. आता मात्र कदाचित विचार करून त्याने हा चेंडू हाताळला. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती आणि दुसरी धावीसाठी मात्र स्वतःचं आत्मदहन ज्यानं केलं. कारण की येणारा फलंदाज थोडासा नव्या जोमाचा आणि नव्या ताकदीचा असेल. विश्वनाथ बघा, विश्वनाथ याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता आहे. संघातील सर्वात महत्त्वाचं एक ट्रम्प कार्ड, चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे विश्वनाथ, याच्या खांद्यावर आता मात्र एक संघाची धुरा असेल. शैलेश मात्र अजून बाकी आहे. शैलेश पाटील हा संघ देखील डोंगे संघातील एक सर्वात महत्त्वाचा फलंदाज आहे. पाण्याची बॉटल काय पाणी त्यांना पाहुण्या जरा द्या बाटल्या इथं रनआउट करू ना. गणेश निबासमान निबाटाल विश्वनाथ ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अरुण ते कार्पेट चेंडू येतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. फक्त एक धाव कंप्लीट केली जाते एकदम आणि संघात धावसंख्या वाढते ती 11. षटक क्रमांक दुसरा. गोलंदाज गणेश पाटील. स्ट्राईक रोटेटकडे संधी. फलंदाज अशोक याला नेजा भाऊ. मैदानामधून साजेशी कामगिरी डोंगे संघाची दिसत नाहीये. मला वाटतं कदाचित प्रॅक्टिस आभास. आता मात्र ऑनस्टेटचा अतिशय चांगला फटका सजला आहे. खराब क्षेत्ररक्षण. गोलंदाज सिनियर गणेश मात्र ज्युनियर गणेश
हा थोडासा लास्ट नाही तिसरी ओव्हर ना नाही नाही चारचे ये चार 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 ओव्हर ये पहिली मॅच आहे ना नाही ये संपतील लगेच ही मॅच पण लवकर संपल तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पाला सांघिक तिसरं आणि गोलंदाजी दुरा सांभाळताना विद्येश पाटील बऱ्याच विश्रांतीनंतर इन ॲक्शनमध्ये नवगर संघामधून खेळताना आपण विद्येशाला पाहतोय तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाली आहे विद्येश राईट आर्म ओव्हरचा मारा करतोय स्ट्राईक रोडे करतोय विश्वनाथ ॲक्परास डिलिव्हरी वेगवान चेंडू मारण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला मात्र ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हणू शकता अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न फलंदाज विश्वनाथ याचा फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क तुमचं टायमिंग तुमची नजर या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात चेंडूला फोर्स केलंय एक कंप्लीट सेफ लँड होताना चेंडू आपण पाहिला मैदानामधून झेल घेण्याची कुठलीही संभावना नव्हती मात्र याच दरम्यान दोन धावा काढायची संधी झाली दोन धावांची संख्या धावसंख्या दोन्ही पुढे सरकली धावसंख्या होती ती 17 का 17 पुन्हा एकदा चेंडूला थोडासा पुलचा पाटका चेंडू क्षेत्ररक्षक नेत्रांजन कुठल्या प्रकारची चूक करत नाही वेल जज कॅच अतिशय प्रतिमुत्कृष्ट झेल त्याच्या माध्यमातून कॅरी केला जातो आणि महत्त्वाचा फलंदाज संघातील विश्वनाथ याची खेळी मात्र संपुष्टात नेक्स्ट बॅट्समन जातो शैलेश पाटील नेक्स्ट बॅट्समन शैलेश येतोय चला ती शैलेश थोडी स्पीडअप करा एक कुल्फी दे रे बाबा कुल्फी दे 20 वाला लेके विदेश या ठिकाणी मात्र फुलेंचा चेंडू फटका पासतो आणि पहिल्या चेंडूवर मोठी बिग विकेट खऱ्या अर्थाने ज्या चेंडूचा समाचार हवा तसा घेताना आणि शैलेश याला फुलेंचा चेंडू होता ऑनसेटचा फटका साधला प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता आणि महत्त्वाचे विकेट प्राप्त करताना गोलंदाज विदेश आपला कलाकौशल्य नेक्स्ट बॅट्समन बॅट्समन कोणाला अटॅकची संधी चालले तो संदीप तुम्हाला आणखी काय तुम्हाला आणू काय आणखी काय अटॅकची संधी बॅट्समन कोण संदीप नेक्स्ट बॅट्समन संदीप येतोय आता मात्र गोलंदाजाचं मी कौतुक करेन दोन चेंडूमधून दोन सफलता आता ऑन द अटॅक साधण्याची नामी संधी विदेश पाटील याला काय जबरदस्त परफॉर्मन्स काय कमालीची गोलंदाजी ऑन द अटॅक साधण्याची नामी संधी विदेशाला हलक्यात बॅट फक्त चेंडूला थोडंसं ऑन साईडला खेळलं गेलं चेंडू येतो डीपमध्ये एक धाव घेण्याची संधी झाली
संदीप स्वतःचा अकाउंट ओपन करतो. एक धावेने धावसंख्या एकाने पुढे सकते 18. ओव्हर संपली. ए भैया ये पैसा ले. बोल झाला. फलंदाज अशोक याची म्हणजे दांडीगुल. काय जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं. गोलंदाज विद्देश ज्यानं किती फलंदाज तंबूच्या आशीर्वाद पाठवले. 3 फलंदाज ज्याने बाद केले आणि धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 3. काय कमालीची गोलंदाजी. ठीक आहे नाही आता कोणाला बॉलर. बॉलर कोण? संकेत. संकेत. बॉलर संकेत. तर वैयक्तिक पहिला सांघिक शेवटचा अंतिम षटकातला गोलंदाज संकेत. स्ट्राईक रोटेट काही संधी आहे. बॅट्समन संदीप याला. कॉट बिहाइंड सोडवणे फलंदाज संदीप याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन दयानंद. हा बघूया किती आनंद देतो संघाला. कोणा बाहेर राजा माझे. डुंगा संघ जरी थोडासा बॅकफुटला असला तरी मात्र एका प्रत्येक खेळाडूला आपलं परफॉर्मन्स करण्याची नामी संधी या मैदानामध्ये मिळते. चला थोडंसं बेल कमी घ्या. स्पीडअप करा. दयानंद देवानंद काय लिहिलं. दयानंद कंप्लेन करू का. कमी आहे ना. नाही ती तुम्ही करायचं. ही कंप्लेंट करता मी ती करा तुम्ही. याच्याने जिंकल त्यानं तो. दयानंदने एक धावा काढली. स्ट्राईक रोटेट केके. आता माझा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी केके आला. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे. आउट ऑफ ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा पंच वाईटची खून करतील. एका अवंतर धावणी संघात धावसंख्या वाईट वाईट WD किती धावा झाल्या. ऑन दी ऑफचा फटका आपण पाहिला. चेंडू जातो शॉट कव्हरला. एक धाव घेण्याची संधी केके आला. एका धावेने स्वतःचा काउंट करतो. संघ धावसंख्या देखील धावेने पुढे सरते. धावसंख्या होती ती 21-21. थोडासा मिस टाईम स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू बॅटची आउटसाईड एज घेऊन जातो शॉट थर्डमॅनला. इनफिल्डमधून देखील चांगले क्षेत्ररक्षण होते. एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या 22. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि बघूया जुना बॉल. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे. आउट ऑफ प्लेग स्टंप. पंच करतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या 23.
ऑन द राईज अतिशय चांगला फटका चेंडू जातोय एक धाव ना खाली 24 नंदेश यानंतर नेक्स्ट बॅट्समन नंदेश पाटील. हॅलो हा येते तुला फोन करते अर्धा तास पेन बदलाची डोकावरी जाम आपल्याला त्यांनी बदला आपण नेक्स्ट बॅट्समन बॅटल नंदेश. डिफेन्सिव्ह फटका हलक्यात मॅडम फक्त आणि फक्त चेंडूचा सन्मान केला जातो. चेंडू जातो कव्हरला एकदा वगळण्याची संधी एकदम स्वतःचा कान ओपन करतोय आणि याच बरोबर षटक क्रमांक 4 देखील संपतोय. 4 षटकांची ती धावसंख्या होती ती भाऊ सॉरी आहे जेवणा नाना विचारलो. हॅलो जेवणाचे नाना विचारले ना. हो 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 आता लगेच पोचता ना 2 मिनिटात. आता कुल्फी खातो तू ना. ओके ओके हो 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 किती झालं बा 25 उद्या 26 करून हा 200 कट अर्धी इनिंग गेली. हे मुकदम 25 धाव द्या 26 धाव. पाचशे करू दे ना भाई. मॅच चालू आहे का. बोललो शनिवार नाही जनरल मी कदाचित नसेल आमचा ज्ञानोबा माऊली येते ना. त्याला एक दिवस देवाला गेला नाही नाही तो येईल ना ज्ञानेश्वर सांगायला तुम्ही नाही जुना काय जुना जुना दिले भाई जुने बॉलांची मजा आहे. जय गावदेव चौथा डोंगे प्रथम फलंदाजी करताना ज्याने केल्या 25 धावा विजयाचं लक्ष्य 26 धावांचं एक मापक लक्ष उराशी बाळगून नवघर संघाची सलामी जोडी देखील टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. राजेश चला पंचांनी देखील विनंती आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 26 धावांचं एक मापक लक्ष विजयासाठी आहे.
नवगर संघाचा कॅप्टन चला प्लीज आपण देखील आपली सलामी जोडी बिना विलंब लगेच मैदानामध्ये रवाना करा. विद्युत त्याला हो ना भाऊ, आत्ता जस्ट जेवून ना बघितलं ना कॉलेजला. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक साठी काही प्रेक्षक आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन आहेत आणि प्रेक्षकामध्ये खास करून खारबाव संघाचे एक नामांकित असे खेळाडू सिनियर 40+ संघाचे बाहुबली म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची ओळख आहे महेंद्र पाटील हे सध्या यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात. त्यांनी दोन्ही संघांना चालू सामन्यातील दोन्ही संघांना नवगर विपक्ष डोंगे या दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केलेले आहे. त्याचबरोबर ऑर्गनाईज कमिटी आहे जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत त्यांना देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद महेंद्र पाटील. बाहुबली म्हणून क्रिकेटमधून ज्यांची एक ओळख आहे, भिवंडी क्रिकेटमधले सर्वात बिग हिटर म्हणून ज्यांची ओळख आहे महेंद्र पाटील, तुमचं खूप खूप धन्यवाद. नाही नाही तुमचं त्या जय गावदेवचा यशवंत पाटील आणि गणेश पाटीलने शुभेच्छा दिल्या स्पर्धेला. आणि जय गावदेव या संघासाठी गावदेव संघातील खेळाडू यशवंत पाटील, दिलीप भोईर, गावातील जे गावदेव संघातील जे दोन खेळाडू आहेत यशवंत पाटील आणि गणेश पाटील या दोन्हींनी आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलेला ऑर्गनाईज कमिटीने ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद. तर जाऊया आपण मैदानाकडे. षटक क्रमांक पहिला गोलंदाज दिलीप आणि पहिला चेंडू पेस करताना राजेश आपल्या चेंडू सुंदरसा ऑन राईटचा फटका चेंडू येतोय शॉट बनवला. एक धाव घेण्याची संधी एक धाव्याने बोला बोला कुठली राजेश पहिल्या चेंडूचा पेस सामना करताना कमालीचा फटका राजेश विदेशाच्या बॅटमधून. कमी धावांचं लक्ष, सुरुवात मात्र उत्तम आणि खऱ्या अर्थाने विदेशाचं मी कौतुक करेन. कमालीची गोलंदाजी सामन्यामधून केल्याने पहिला चेंडू पेस करताना ज्यानं चौकार पेश केला. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा स्वीप केला. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट देखना फटका. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चेंडूची फेक करा. काय झालं? दे इकडे दे. कोणचे कोणाचे रे? अरे अरे त्यांच्या जवळ दे दे. कुठे ये ना मला पहिला बॉल राजेश दिलीप हा चेंडू मात्र थोडासा स्वेर आहे. आउट ऑफ स्टंप. एक अवांतर धाव यावंतर धावणी संख्या धावसंख्या एक धावणी पुढे सगळे धावसंख्या होती ती 10. 26 धावांचं मापक लक्ष आणि लक्षात पाठलाग करताना उत्तम सुरुवात नवगर संघाची आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ विकेट निश्चितच एक नामी संधी होती फलंदाजाला बाद करण्याची. कदाचित हा झेल आपण कलेक्ट केला असता तर निश्चितच एक महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झाला असता. मात्र क्रिकेटमध्ये जर महत्त्वाचं स्थान नाही आहे. झेल सुटतोय, जीवदान मिळतं आणि याच दरम्यान 2 धावा काढण्याची संधी देखील प्राप्त झालेली आहे. पुन्हा एकदा दिलीप. आता मात्र कमालीचा फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका. चौकार आहे ना. 1 बॉन्स. स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार चौकार पुन्हा एकदा विदेशाच्या बॅटमधून येतोय आणि या चौकारानं संघाची धावसंख्या 4 ने पुढे 16. पुन्हा एकदा 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. कदाचित विदेशाने ठरवलं ऑर्गनाईज कमिटीचा वेळ वाचवावा आणि या अनुषंगाने काय कमालीची फलंदाजी पहिल्या ओव्हरमधून आपण पाहिली.
काही बी सरळ बरं चालू असते ना. दिलीप भोईर पहिल्याच ओव्हरमधून ज्यानं तब्बल 20 धावा खर्च केले, विजयापासून फक्त 6 धावा आता दूर आहे. जवळ या सामन्यामधून आपला विजय संपादित करताना आपण संघ पाहतोय छत्रपती शिवाजी वडुनगर संघ. शैलेश पाटील चेंडूला सुंदरसा स्पंज केला, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. ऑफमच्या अतिशय बाहेरचा चेंडू आपण पाहिला, चेंडूला जागेऊन सुंदरसा स्पंज केला होता. जम्पिंग स्ट्रोक राजेशाच्या बॅट मधून येतोय. चौकार देखील आणि चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. आता विजयापासून फक्त आणि फक्त 2 धावा दूर आहे. हा चेंडू मात्र थोडासा स्वेअर आहे. आउट ऑफ लेग स्टंप. सामना फिनिश. काढला साई कृपा डुंगे. गावदेव चौक आहे.